2 पहाट झाली, पण सूर्याच्या किरणांत आज ती ऊब नव्हती. आभाळ अजूनही भरून आलेलंच होतं. जणू रुक्कीच्या जाण्याचं दुःख आभाळालाही पचवता आलं नव्हतं. रात्री भिजलेलं ते ज्वारीचं गाठोडं येसानं चुलीजवळ वाळत घातलं होतं, पण त्या धान्याला आता कुबट वास येऊ लागला होता. गरिबाच्या नशिबासारखंच ते धान्यही सडून जाण्याच्या मार्गावर होतं. भूक लागली अगं? संत्यानं डोळे चोळत विचारलं. त्याच्या शब्दांनी येसाच्या काळजात चर्रर्र झालं. रुक्की गेली, पण तिची जागा आता संत्याच्या प्रश्नानं घेतली होती. येसानं कोपऱ्यातलं ते भिजलेलं पीठ काढलं. त्यातला सडकावास मारण्यासाठी तिनं थोडं मीठ जास्त टाकलं आणि कशाबशा 2 भाकरी थापल्या. भाकरीचा तुकडा तोडताना संत्या थांबला. रुक्कीला नाही देणार का? येसाच्या हातातला पाण्याचा तांब्या थरथरला. तिनं बाहेर आभाळाकडे बघितलं. रुक्की देवाघरी गेली रे संत्या. तिथं लय भाकरी मिळत्यात तिला. आता तिला भूक नाही लागणार कवाच. किसबा बाहेर ओट्यावर बसून होता. त्याच्या हातात तीच जुनी विडी होती, पण ती पेटलेली नव्हती. कालचं पाप आणि दुःख त्याच्या डोळ्यात गुठळ्या होऊन बसलं होतं. तो येसाकडे बघायची हिंमत करत नव्हता. येसानं त्याच्यासमोर भाकरीचा तुकडा ठेवला आणि ती स्वतः उठली. कुठं चाललीस? किसबानं दबलेल्या आवाजात विचारलं. रानात. बापूंच्या शेतात भांगलण अजून बाकी हाय, येसा शांतपणे म्हणाली. पोरीला जाऊन अजून 24 तास बी झालं नाहीत. लोक काय म्हणत्याल? किसबा पुटपुटला. येसाचे पाय जागीच खेळले. ती मागे वळली. तिच्या डोळ्यात आता आसव नव्हती, तर एक प्रकारचा अंगार होता. लोक काय म्हणत्याल? लोक तेव्हा कुठं होती जेव्हा रुक्की माती खात होती? अन लोक जेवायला घालणार आहेत का आपल्याला? या थानवरच्या लेकराला काय पाजायचं? दूध आटलंय माझं. आता रगत पाजायची बी ताकद उरली नाही अंगात. येसा रानात पोचली तेव्हा चिखल कालच्यापेक्षा जास्त होता. बापू साळुंखे बांधावर उभे राहून मजुरांना हुकूम सोडत होते. येसाला बघून तेही थोडे थबकले. त्यांना वाटलं होतं आज ती येणार नाही. येसे, आलीस? आज लवकर उरकायचंय. पाऊस पुन्हा येण्याची चिन्ह आहेत, बापू म्हणाले. येसानं काहीच उत्तर दिलं नाही. ती गुडगाभर चिखलात उतरली. गवत उपटताना तिचे हात शिवशिवत होते. प्रत्येक वेळी गवत उपटताना तिला असं वाटायचं की ती स्वतःचं दुःखच जमिनीतून उपटून फेकून देतेय. दुपार झाली. पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. अंगातल्या तापाने पुन्हा डोकं वर काढलं होतं, पण ती थांबली नाही. संध्याकाळी मजुरी घेताना बापूंनी तिच्या हातावर 2 रुपये जास्त ठेवले. घरी लेकरांना काहीतरी खाऊ घेऊन जा, ते हळहळत म्हणाले. येसानं ते पैसे घेतले, पण तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञता नव्हती. त्या पैशांच्या बदल्यात तिने आपली पोटची पोर गमावली होती. गावात परतताना तिला त्या वाण्याचं दुकान लागलं. पण आज तिने ज्वारी घेतली नाही. तिने एक दुधाची पिशवी आणि थोडा गूळ घेतला. घरी आली तेव्हा अंधार पडला होता. किसबा अजूनही तसाच बसून होता. येसानं चूल पेटवली. संत्या आणि इक्या तिच्याकडे आशेने बघत होते. तिने गुळाचा खडा त्यांना दिला आणि दूध गरम करायला ठेवलं. तेवढ्यात कोपऱ्यातल्या त्या अंधारातून तिला रुक्कीचा आवाज आल्यासारखा वाटला. आई, मला भूक लागलीये ग. येसा दचकली. तिने बघितलं, तिथे कोणीच नव्हतं. फक्त रुक्कीने उकरलेली ती भिंत होती. येसानं तो दुधाचा पेला घेतला आणि त्या उकरलेल्या भिंतीपाशी नेऊन ठेवला. घे रुक्के, आज दूध प्यायल्याबिगर झोपू नकोस पोरी. किसबा हे सगळं बघत होता. त्याचे डोळे पाणावले. त्याने येसाचा हात धरला. येसे, मला माफ कर ग. मी गडी माणूस असून तुमच्यासाठी काही करू शकलो नाही. येसानं त्याचा हात झटकला नाही. आता माफी मागून पोट भरणार नाही. उद्या इक्याला बी कामाला लावायला पाहिजे. शाळा-बिळा काही नाही आता. गरिबाच्या नशिबात फक्त राबणं लिहिलंय. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. घराचं ते छप्पर पुन्हा गळू लागलं होतं. टपटप आवाज येत होता. पण आज येसाला त्या आवाजाची भीती वाटत नव्हती. तिने आपल्या लेकरांना जवळ ओढलं. उद्या पुन्हा तीच पायपीट होती. पुन्हा तोच चिखल होता आणि पुन्हा तीच भूक होती. पण आज येसाच्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती. जोपर्यंत अंगात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत ती या भुकेला हरवणार होती. रुक्की गेली, पण तिची भूक आता येसाच्या जिद्दीत बदलली होती. पाऊस पडतच होता आणि त्या काळोख्या रात्रीत एका गरिबाची चूल आणि जिद्द दोन्ही पुन्हा पेटून उठल्या होत्या.